शिवसेनेला महाराष्ट्रात सगळ्यात आधी सत्ता दाखवणारा जिल्हा म्हणून ठाणे जिल्ह्याची ओळख. हाच ठाणे जिल्हा विधानसभा निवडणुकीत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र उद्धव ठाकरे यांच्या मागे उभं राहणार की स्वर्गीय आनंद दिघेंचे शिष्य एकनाथ शिंदे यांची पाठराखण करणार याचं उत्तर निकालातून मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीत या जिल्ह्यानं शिंदे सेनेला बळ दिलं. मात्र महायुतीमधील भाजपला भिवंडी लोकसभेतील पराभवानं झटका मिळाला. महायुती आणि महाविकास आघाडीला बंडखोरांनी काही प्रमाणात ग्रासलंय. मात्र ठाणेकर थेट कौल देतील अशी अपेक्षा आहे. विधानसभा निवडणुकीत शिंदे सेना विरुद्ध उद्धव सेना अशी लढत आहे, चुरस आहे. त्याचबरोबर महायुतीत शिंदे सेना आणि भाजप यांच्यात देखील चुरस पाहायला मिळतेय. मुख्यमंत्रीपद पुन्हा मिळवण्यासाठी शिंदे सेनेला ठाण्यावर वर्चस्व प्राप्त करायचे आहे, तर भाजपही जिल्ह्यात मोठा भाऊ होण्यासाठी प्रयत्नशील आहे. भिवंडी लोकसभेतील विजयामुळे शरद पवार गटाच्या ठाणे जिल्ह्यात पाळेमुळे मजबूत करण्याच्या आशा पल्लवित झाल्यात. तर काँग्रेसला यावेळी केवळ 2 जागांवर समाधान मानावं लागल्यानं काँग्रेस निराश आहे. यातूनच महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरीचं पीक आलंय. ठाणे आणि परिसरात काय आहे उमेदवारांची स्थिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ठाणे विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत आहे. भाजपचे संजय केळकर, उद्धव सेनेचे राजन विचारे आणि मनसेचे अविनाश जाधव यांच्यात लढत आहे. मागच्या वेळेला जाधव यांचा 20,000 मतांनी पराभव झालेला. आता या मतदारसंघात उद्धव सेनेचा उमेदवार असल्यानं ही अटीतटीची लढत होणार आहे. कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लढत उद्धव सेनेचे केदार दिघे यांच्यासोबत होतीये. उद्धव सेनेनं या ठिकाणी दिघे कार्ड खेळलंय. ते कितपत चालणार याची उत्सुकता आहे. काँग्रेसचे मनोज शिंदे यांनी बंडखोरी केल्यानं उद्धव सेनेसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या लढतीत काँग्रेसनं बिब्बा घातलाय. ओवळा माजीवाडा या मतदारसंघात शिंदे सेनेचे प्रताप सरनाईक हे तिसऱ्यांदा निवडणूक लढतायत. त्यांच्या विरोधात उद्धव सेनेकडून त्यांचे पूर्वीचे निकटवर्तीय नरेश मणेरा हे मैदानात उतरले आहेत. मनसेनं या ठिकाणी पुन्हा एकदा संदीप पाचंगे यांना संधी दिली आहे. या तिरंगी लढतीत सरनाईक यांचं मताधिक्य वाढतं का कमी होतं हेच पाहणं महत्वाचं आहे. मुंब्रा कळवा मतदारसंघात गुरु शिष्य लढत होतीये. शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार गटाचे नजीब मुल्ला यांच्यात थेट लढत आहे. मनसेनं सुशांत सूर्यराव हा उमेदवार दिलाय, तर सूर्यराव यांना किती मतं मिळतात यावर आव्हाड यांचं मताधिक्य ठरणार आहे. डोंबिवलीत भाजपा विरुद्ध उद्धव सेनेत थेट लढत पाहायला मिळणार आहे. शिंदे सेनेतून ऐन निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारीसाठी उद्धव सेनेत गेलेले दीपेश म्हात्रे यांचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना आव्हान असणार आहे. चव्हाण यांना भाजपनं 4थ्यांदा उमेदवारी दिली आहे, तर म्हात्रे हे दुसऱ्यांदा चव्हाणांच्या समोर विधानसभा निवडणूक लढतील. कल्याण पूर्व मतदारसंघात भाजपनं सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. सुलभा यांचे पती आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे सेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता आणि त्यामुळेच महेश गायकवाड यांनी बंडखोरी केली आणि त्यांची बंडखोरी ही सुलभा गायकवाडांना डोकेदुखी ठरणार का हे निकालानंतरच स्पष्ट होईल. महाविकास आघाडीनं धनंजय बोडारे यांना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसचे सचिन पोटे यांनी बंडखोरी केलेली, मात्र ती रोखण्यात महाविकास आघाडीला यश आलंय. कल्याण पश्चिम मतदारसंघातून शिंदे सेनेकडून विश्वनाथ भुईर यांच्या विरोधात उद्धव सेनेनं सचिन बासरे यांच्यात लढत होतीये. भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांची बंडखोरी शमवण्यात महायुतीला यश आलंय, मात्र भाजपचे वरुण पाटील यांचं बंड कायम आहे. काँग्रेसचे राकेश मुथा यांची बंडखोरी बासरे यांची डोकेदुखी वाढवू शकते. कल्याण ग्रामीण मतदारसंघ मनसेकडून राजू पाटील, उद्धव सेनेकडून सुभाष भोईर तर शिंदे सेनेकडून राजेश मोरे हे प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत. कल्याण लोकसभा निवडणुकीत मनसेची साथ शिंदे सेनेला मिळालेली, त्यामुळे शिंदे सेना राजू पाटलांच्या विरोधात उमेदवार देणार नाही अशी अपेक्षा होती. पण राजेश मोरेंनी अर्ज दाखल केला. 3 सेनांचे उमेदवार रिंगणात असल्यानं मराठी भाषिकांच्या मतांचं विभाजन होण्याची शक्यता आहे. ऐरोली विधानसभा मतदारसंघात भाजपचे गणेश नाईक यांच्या विरोधात शिंदे सेनेच्या विजय चौगुले यांनी बंडखोरी केली आहे, तर बेलापूर मतदारसंघात भाजपच्या मंदा म्हात्रे यांच्या विरोधात शिंदे सेनेच्या विजय नहाटा यांनी बंडखोरी केली आहे.
नाईक यांच्या विरोधात उद्धव सेनेचे M.K. मडवी तर म्हात्रेंच्या विरोधात शरद पवार गटाचे संदीप नाईक रिंगणात आहेत. शिंदे सेनेच्या बंडखोरीमुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. मीरा भाईंदर मतदारसंघात विद्यमान आमदार गीता जैन, भाजपचे उमेदवार नरेंद्र मेहता आणि काँग्रेसचे उमेदवार मुजफ्फर हुसैन अशी तिरंगी लढत होतीये. या ठिकाणी अनेक बंडखोरांनी माघार घेतली असली तरी काही बंडखोर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भिवंडी पूर्व मतदारसंघात महाविकास आघाडीनं समाजवादी पक्षाचे रईस शेख यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. त्यांच्या विरोधात उद्धव सेनेचे रुपेश म्हात्रे यांनी बंडखोरी केली होती, मात्र आता त्यांनी अर्ज मागे घेतलाय. भिवंडी पश्चिम मतदारसंघात महाविकास आघाडीनं काँग्रेसचे दयानंद चोरगे यांना उमेदवारी दिली, तर चोरगे यांच्या विरोधात माजी महापौर विलास पाटील यांनी बंडखोरी केली. भिवंडी ग्रामीण मतदारसंघात शिंदे सेनेचे शांताराम मोरे यांच्या विरोधात भाजपच्या स्नेहा पाटील यांनी बंडखोरी केली. उल्हासनगर मतदारसंघात भाजपचे कुमार आयलानी विरुद्ध शरद पवार गटाचे ओमी कलानी अशी लढत होतीये. अजित पवार गटाचे भारत गंगोत्री यांनी बंड केलंय. महायुतीला हे बंड रोखता आलं नाही. मुरबाड मतदारसंघात भाजपचे किशन कथोरे विरुद्ध शरद पवार गटाचे सुभाष पवार यांच्यात लढत आहे. शरद पवार गटाचे शैलेश वडनेरे यांचं बंड कायम आहे. अंबरनाथमध्ये शिंदे सेनेचे बालाजी किणीकर विरुद्ध उद्धव सेनेचे राजेश वानखेडे यांच्यात सामना होतोय. इथं काँग्रेसचे सुमेध भवार यांनी बंड केलाय. शहापूरमध्ये अजित पवार गटाचे दौलत दरोडा विरुद्ध शरद पवार गटाचे पांडुरंग बरोरा यांच्यात थेट सामना आहे. या निवडणुकीत काही मुद्द्यांची चर्चा होतीये, त्यावर देखील एक नजर टाकूयात. जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांमधील भीषण वाहतूक कोंडी आणि त्यामुळे होणारी कुचंबणा, रेल्वे वाहतुकीचा घोळ आणि त्यातून होणारा लेट मार्ग आणि रेल्वेतून पडून होणारे मृत्यू, जिल्ह्यातील सर्व शहरांमधील नागरिकांना भेडसावणारी प्रचंड पाणी टंचाई, जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांमधील कचऱ्याची समस्या आणि कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी व्यवस्थेचा अभाव, वाढती गुन्हेगारी हा देखील या ठिकाणची मोठी समस्या होतीये. अपुरा पोलीस बळ आणि त्या तुलनेत वाढती लोकसंख्या यांचा मेळ बसत नाहीये. आणि अशा प्रकारे ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी 241 उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारांमध्ये महायुतीचे 7 बंडखोर तर महाविकास आघाडीचे 5 बंडखोर आहेत. जिल्ह्यातील 71,55,728 मतदार हे 20 नोव्हेंबरला या उमेदवारांचं भवितव्य निश्चित करतील. त्यामुळे हे मतदार नेमका काय कौल देतात हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्हाला या मतदारसंघांबद्दल काय वाटतं कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.